जर रोड सेफ्टीमध्ये 1,68,000 लोक मरतात, कधी तुमच्यातही कोणी मरू शकतो प्रिय व्यक्ती, आणि असं होतं. तर मग त्याकरता तुम्ही सगळ्यांना एकत्रित करून आपण या गोष्टी करणार नाही अशी कमिटमेंट, अशी प्रतिज्ञा आमची आहे ती रोड सेफ्टी सगळ्यांनी जर घेतली आणि त्याचं पालन केलं तर मला वाटतं अडचण नाही. आता बघा, अमेरिकेमध्ये मी गेलो तर माझी मुलगी मला एवढं पुस्तक घेऊन जाणं, अभ्यास करणं. मी म्हणलं हे काय करते? माझी ड्रायव्हिंगची परीक्षा. म्हणलं एवढं पुस्तक तू वाचते? म्हणलं हो. मग आपल्या इथे एवढं नाही, पण कमीत कमी काही थोड्या गोष्टी, पुस्तक नाही पुस्तिका तरी, तर त्यामुळे ते खूप फरक पडेल. करणार आहोत आम्ही, ते सुरू करणार आहोत. आणि ती परीक्षा कॉम्प्युटराइज होईल आणि तुम्ही जे उत्तर येस नो मध्ये द्याल त्याच्यावर तुम्ही पास किंवा नापास ठरेल, त्याला कोणी मॅनिप्युलेट करू शकणार नाही. आणि ते जर तुम्हाला पास झाले तरच मग तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. त्याच्यात काही सायन्स बद्दल, याच्याबद्दल येस आणि नो मध्येच फक्त ते तयार केलेलं आहे. पंजाब सरकारने असा प्रयोग केला. आता आम्ही देशभरामध्ये सगळ्या राज्य सरकारला विनंती केली आहे की ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधी ही एक कॉम्प्युटरवर एक त्याच्या घरी याच्यावर आपण एक टेस्ट घ्या आणि ती जर घेतली तर मग त्याला पुढे लायसन्स द्या. ते करण्याचे प्रयत्न आहे, जेणेकरून त्याच्यामधून नक्कीच मला असं वाटतं की लोकांमध्ये संवेदनशीलतेच्या बरोबर कायद्याबद्दलची थोडी भीती आणि जागरूकता आणि हे जर निर्माण झालं